नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1100 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमची एक्झाम जी असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये भरपूर वेगवेगळ्या एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत, त्या ठिकाणी होईल. आणि नोकरी सुद्धा तुमची कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्येच राहणार आहे. सो या जर गोष्टी बघितल्या तर नक्कीच एक पॉझिटिव्ह भरती आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनल मार्फत करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. IDBI बँकेमार्फत एक स्टेबल तुम्हाला जॉब महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हवा असेल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. यामध्ये जर बघितला तर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर किंवा कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक JAM ग्रेड O मधल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट 2026-27 मधल्या व्हॅकन्सीसाठी मित्रांनो होत आहे. सो जर बघत असाल तर नक्कीच नंबर ऑफ व्हॅकन्सी चांगल्या आहेत मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करू शकता. महाराष्ट्रामध्ये नोकरी एक्झाम तुमची राहणार आहे, सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, प्रयत्न करणे आवश्यक आहे जर तुम्ही एक स्टेबल जॉब त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शोधत असाल तर. आता व्हॅकन्सीची माहिती घ्या. पदाचं नाव सांगितल्याप्रमाणे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O याच्या व्हॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहेत. आता झोन वाईज व्हॅकन्सी मित्रांनो टोटल जे आहेत ते 1100 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑल ओव्हर इंडिया 1100 जागांसाठी भरती होत आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुंबईला सर्वात जास्त जागा 130 पाहायला मिळत आहेत, नागपूरला 50 जागा आहेत, त्याचबरोबर पुणे विभागासाठी 55 जागा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विभाग अर्थात तुम्हाला त्यामध्ये पुणे विभागाच्या अंडर जे जिल्हे येतात त्या ठिकाणी सुद्धा नोकरी ठिकाणी तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मराठी किंवा कोकणी भाषा येणे आवश्यक आहे. सो ही जर गोष्ट बघितली तर महाराष्ट्रातील जागांसाठी फक्त तुम्हीच त्या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करू शकता किंवा महाराष्ट्रातील कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. सो ही गोष्ट बघितली तर नंबर ऑफ व्हॅकन्सीज महाराष्ट्रासाठी कम्पेअर टू अदर स्टेट तुम्हाला जास्त पाहायला मिळत आहेत. आता या 3 ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्ही बघितला तर लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो येणे आवश्यक आहे. ती म्हणजे मुंबईसाठी अप्लाय करणार असाल तर मराठी भाषा पाहिजे, नागपूरसाठी मराठी भाषा पाहिजे, पुणेसाठी ज्यामध्ये गोवा आणि महाराष्ट्र दोन्ही स्टेट्स येतात त्या ठिकाणी कोकणी आणि मराठी भाषा कोणपैकी एक असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. याच्या 55 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सो टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट आणि करिअर जे प्रोस्पेक्ट आहे ते तुम्हाला सांगत आहे. तुम्ही जॉईन झाल्यानंतर CTC तुम्हाला पर मंथ या ठिकाणी 6.14 लाख ते 6.50 लाख या दरम्यान या ठिकाणी राहणार आहे. सो स्टार्टिंगची सॅलरी जवळपास तुम्हाला 50,000 रुपीज त्या ठिकाणी पर मंथ जवळपास मिळू शकतो. सो सॅलरी चांगली आहे, प्रयत्न करणे या ठिकाणी मित्रांनो आवश्यक आहे. आता यासाठी क्वालिफिकेशन बघून घ्या काय लागणार आहे. तर बघा, बॅचलर डिग्री विथ मिनिमम 60% मार्क्स फॉर जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेट. थोडक्यात पदवीधर असाल, बॅचलर डिग्री जर असाल 60% मार्क्स, ज्यामध्ये तुम्ही जनरल EWS किंवा OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तेच जर तुम्ही SC ST हँडिकॅपमध्ये असाल तर तुम्हाला 55%चा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. सो हे जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल कोणत्याही विषयामधलं तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. डिप्लोमा फक्त असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत. कोर्स विल नॉट बी कन्सिडर ॲज क्वालिफाईंग. सो हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे फुल टाईम डिग्रीच असणे आवश्यक आहे, कमीत कमी 60% किंवा 55%. एज लिमिट 20 ते 25 वर्ष हे एज लिमिट या ठिकाणी मित्रांनो ओपनसाठी लागू होत आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्म करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये रिलॅक्सेशन शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिस प्लस 5 इयर्सचा क्रायटेरिया त्यानुसार, आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स यांना सुद्धा 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. आता जे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे बघा. सिलेक्शनमध्ये पहिला जर ऑनलाईन टेस्ट असेल, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्यानंतर प्री मेडिकल रिक्रुटमेंट तुमची टेस्ट असणार आहे. फक्त महत्त्वाची टेस्ट तुमच्यासाठी राहणार आहे ती ऑनलाईन टेस्ट राहणार आहे, ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर IT बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील. 200 क्वेश्चन, 200 मार्क्स, 120 मिनिटांचा टाइम तुम्हाला अलॉट केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ही एक्झाम अटेम्प्ट करायची आहे. यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फोकस इनिशियली करायचा आहे ते तुमच्या एक्झाम पॅटर्नवर. आता एक्झाम जी असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी होणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, सातारा, जालना इतक्या विविध ठिकाणी त्यांनी
एक्झाम सेंटर्स मित्रांनो प्रोव्हाइड केलेले आहेत. सो भरपूर एक्झाम सेंटर्स आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता. आता यासाठी अप्लाय करण्यासाठी 250 रुपये फॉर्म फी SC ST हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी घेतलेली आहे. 1050 रुपये इतर कॅन्डिडेट्सला फॉर्म फी भरायची आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी भरू शकता. यासाठी तुम्ही बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट डेट त्यांनी दिलेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं 8 ते 19 मार्च दरम्यान या ठिकाणी राहणार आहेत. सो जवळपास 10 ते आपण म्हणू शकतो 11 दिवसांचाच टाइम लिमिट त्यांनी दिलेला आहे, ज्या दरम्यान तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. याची डेट तुम्ही आणखी टेंटेटिव्ह डेट ऑनलाईन टेस्टसाठी एप्रिल 12, 2026 राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. मॉर्निंग सेशनमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. सो रिक्रुटमेंट प्रोसेस फार लवकर पार पाडली जाणार आहे. तुम्हाला काही महिन्यातच ही नोकरी मित्रांनो मिळू शकते. त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. त्यात जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. IBPS मार्फत ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. मित्रांनो या भरतीबाबत चांगल्याप्रमाणे डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.